हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर आजचा व्हिडिओ तसा खास आहे. आज आपण बघणार आहे आमच्या भागातली चटणी किंवा घाटी मसाला किंवा तुमच्या भाषेत लाल तिखट कसं बनवायचं, ते पण बुकणीपासून. बुकणी म्हणजे काय, तर आपलं जे तिखट असतं वर्षभराचं आमच्याकडे बनवून ठेवतात, म्हणजे मिरची आणि गरम मसाले वगैरे त्याची पूड बनवतात, त्याला बुकणी किंवा लाल तिखट पावडर, मिरची पावडर असं बरेच नाव आहेत. तर त्याच्यापासून ही चटणी जी आहे ती कशी बनवायची, तर ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपण ॲड करतो आणि ही बनवून ठेवतो. तर मी आज एक महिना 1.5 महिन्याची बनवून ठेवणार आहे, तर तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. इथं कांदा घेतलेला एकदम पातळ पातळ चिरून, जेवढा कांदा घेतला आहे तेवढंच सुकं खोबरं घेतलं आहे. माझ्याकडं खोबऱ्याच्या ऐवजी मी खीस वापरते, त्यामुळे मी तो घेतला आहे. त्याच्यानंतर त्याच्या पाव भाग लसूण घेतला आहे आणि थोडंसं 1-2 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. तर एका कढईमध्ये आता तेल टाकून घेतलं मी, 1-2 चमचे तेल टाकले आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला. वरतून सुद्धा आपल्याला मध्ये आधे तेल जरा जरा ॲड करावं लागतं. कांदा टाकून घेतला की त्याला जरा हलवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आहे. तर मीठ कशाला टाकायचं कांद्यामध्ये, तर कांदा जो आहे तो लवकर शिजावा म्हणून. आणि इथं कांदा आहे ना तो आपल्याला भरपूर जास्त वेळ शिजवावा लागतो, साधारणपणे 15, 20, 25 मिनटं. तुम्ही किती कांदा घेतला आहे त्याच्यावर डिपेंड तो शिजवावा लागतो. तर इथं त्याला परतून घ्यायचं, नंतर झाकण ठेवायचं, त्याला पाणी सुटतं आणि परत परतायचं, परत शिजू द्यायचं. असं करत करत कांद्याचा रंग बऱ्यापैकी बदललेला असतो, तिथपर्यंत कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कांद्यात पाण्याचा अंश आहे ना तो बिलकुल नाही राहिला पाहिजे. प्रेस करून चेक करायचं, पाणी रिलीज होतं की तेल. आणि एक पॉईंट असा येतो जेव्हा त्याच्यातून ना पाणी बिलकुल बाहेर येत नाही. बघा मी तर चेक करते आणि तेल असतं आणि कांद्याचा रंग पण पूर्ण बदललेला आहे, म्हणजे करपवायचा नाही आहे पण त्याच्यात पाणी नाही पाहिजे. ह्याला आता कांदा आला आहे, तर मी याच्यामध्ये काय करणार आहे, बाकीच्या गोष्टी आहेत त्या ॲड करून देते. तर इथं जर मी सुकं खोबरं घेतलं असतं आणि त्याचे काप बनवले असते किंवा तुकडे असते, तर मला ते आधी परतून घ्यायला लागले असते सेपरेट. पण इथं कीस असल्यामुळे तो याच्यामध्ये परतून जातो. तर कांदा थोडंसं बाकी असताना मी हे सगळं ॲड केलं आहे आणि परत थोडंसं तेल टाकून हे अजून हलवून परतून घेणार आहे. तर साधारणपणे परत 15 ते 20 मिनटं मला हे सगळं परतावं लागले. आता सगळं परतून झाल्यानंतर याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे, बिलकुल गरम नको आहे, नाहीतर परत पाणी सुटू शकतं. पूर्णपणे हा मसाला जो आहे तो थंड झाला. त्याच्यानंतर आता याला आपण बारीक वाटून घ्यायचं. तर मिक्सरचं छोटं जे भांडं आहे त्याच्यात टाकून मी अगदी बारीक बारीक करून घेणार आहे याला, कारण या भांड्यामध्ये मसाला जो आहे तो बारीक फिरतो. आता ही आहे बुकणी किंवा मिरची पावडर किंवा फक्की, असं वेगवेगळ्या भागात वेगळी नावं असतात. ही मी मिरची पावडर घेणार आहे आणि ह्याच्यात ॲड करणार आहे. तर इथं काही प्रमाण वगैरे नाही आहे, अंदाजाने सगळं काही काम चालू आहे. याच्यात टाकायची ही फक्की आणि मिक्स करून करून बघायचं. जास्त कोरडा वाटला तर मग मसाला आपला कमी झाला आहे समजायचं, जास्त ओली वाटली तर त्याच्यामध्ये अजून थोडीशी बुकणी आहे ती टाकत न्यायची. तर इथं मी थोडी बुकणी ॲड केली आणि आता परत आहे ना हे मिक्स करणार आहे. तर थोड्या वेळ मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. ही मला आत्ता ओलसर वाटते, अजून काही ही सुकी नाही आहे. चटणी जी आहे ती थोडीशी सुकी हवी, खूप ओलसर असू नये, नाहीतर कुबट वास येतो तिला. म्हणून परत आता मी ह्याच्यामध्ये थोडी अजून बुकणी ॲड करणार आहे. हे 4-5 चमचे मी बुकणी ॲड केली आणि परत तिला मिक्स केलं. तर इथं सगळं अंदाजे काम चालू आहे. तुम्हाला जेव्हा मिक्स करायला घ्याल ना तेव्हा तुमचा अंदाज तुम्हाला कळत असतो. आणि हे मी पहिल्यांदाच मिक्स करते आहे, आतापर्यंत मी कधीच केली नव्हती, म्हणजे चटणी मिसळली नव्हती. मला लग्नानंतर 1-2 वर्ष सासूबाई बनवून द्यायच्या, त्यानंतर माझी मम्मी बनवून देते, कारण मुलं लहान असल्यामुळं ऑफिसच्या कामामुळं वगैरे तेवढा वेळ नाही मिळत. इथं सगळी मिक्स करून झाली. आता मला ओके वाटते. आता हे मला जेवढी हवी तेवढी कोरडी किंवा ओली अशी आहे. मग आता चवीनुसार मीठ ॲड केलं. मीठ जे आहे ते आम्ही जेव्हा डंकावरून मिरचीची पूड बनवून आणतो तेव्हा पण टाकतो, त्यामुळे त्या अंदाजानं टाकायचं. आणि आपण परत जेवण बनवताना पण टाकतो. तर काही जण ही आता चटणी मिक्स करून झाली अशीच वापरतात, पण मला पर्सनली ना हिला परत मिक्सरमध्ये फिरवायला आवडतं, कारण त्याच्यामुळे जे गोळे आहेत ते राहत नाहीत आणि कलर पण आहे ना जो चटणीला तो मस्त असा रेड कलर येतो. म्हणून ना परत आपलं जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडी थोडी टाकायची आणि परत एकदा मिक्सिंगमधून हलकासाच काढून घ्यायची, जास्त वेळ नाही, जस्ट मिक्स होण्यासाठी आणि कलर चांगला येण्यासाठी. तर ही प्रोसेस करून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते. ही अशी व्यवस्थित अशी मिक्स झाली आहे चटणी. असं केल्यानं 2 फायदे होतात, एकतर कलर आणि दुसरं म्हणजे गोळे जे असतात ना ते राहत नाहीत. नाही तर मग कधी कधी भाजीत ना तिखटाचे गोळे तसेच येतात. मला ते तसं पर्सनली आवडत नाही, त्यामुळे मग मी मिक्सरमधून काढून घेतले.
तर इथं आता सगळी जी चटणी आहे ती माझी मिक्स करून झाली आणि मिक्सरमधून काढून झाली. त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते इथं. तर एवढा सुंदर कलर आला होता आणि वास तर जस्ट मिक्स केलेल्या चटणीचा वास ना खूप अप्रतिम येतो. आता ही चटणी जी आहे मला माहीत नाही कॅमेऱ्याच्या इफेक्टमुळे थोडा प्लस मायनस होत असेल, पण ही एवढी अशी ना लाल चुटूक रंगाची झाली आहे तयार. तर नेक्स्ट टाईम तुम्ही पण या पद्धतीनं सातारी कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला मिक्स करून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या चॅनलवर मी अशा पद्धतीचे छान छान टिप्स ट्रिकवाले आणि घरातले असे उपयोगी व्हिडिओज टाकत असते. तुम्हाला यातला कुठलाही कंटेंट आवडत असेल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. परत भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. धन्यवाद.